सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणाचा सूत्रधार वाल्मिक कराडच सीआयडीच्या आरोपपत्रातून धक्कादायक वास्तव समोर। आरोपपत्रात कराडचंच नाव पहिल्या क्रमांकावर। अवादा कंपनीकडून 2 कोटींच्या खंडणीच्या वादातूनच संतोष देशमुखांची हत्या। खंडणीत आडवा येणाऱ्याला आडवा करण्याच्या कराडच्या टोळीनं रचला होता कट। गँगची दहशत कायम ठेवण्यासाठी प्लॅन। खंडणी प्रकरणात संतोष देशमुखांनी अडथळा आणल्यानंच त्यांची हत्या, अपहरण करून देशमुखांना अमानुषपणे मारहाण, हत्येनंतर मृतदेह फेकून दिला। संतोष देशमुखांच्या हत्येचा खटला फास्ट ट्रॅक कोर्टात चालवण्याची विनंती करणार मुख्यमंत्री फडणवीसांची माहिती। आरोपींना कठोर शिक्षेसाठी प्रयत्न करणार असल्याची ही ग्वाही। येत्या सोमवारपर्यंत धनंजय मुंडेंचा राजीनामा घ्या, नाहीतर पेटून उठू, अंजली दमानी यांचा इशारा। तर मुंडेंचा राजीनामा घेण्याचा अधिकार अजित पवारांचा, सुरेश धस यांची सावध प्रतिक्रिया। शिंदे सरकारच्या अजून एका निर्णयाला मुख्यमंत्र्यांकडून ब्रेक। तानाजी सावंतांनी दिलेल्या आरोग्य विभागाच्या 3200 कोटींच्या कामाला स्थगिती। किमती फुगवून पुण्याच्या कंपनीला कंत्राट दिल्याचा संशय। शिवरायांबद्दल आक्षेपार्ह बोलणाऱ्या प्रशांत कोरटकरला कोल्हापूर जिल्हा सत्र न्यायालयाकडून अंतरिम जामीन। तर सोशल मीडियातून धमकी येत असल्याचा कोरटकर कुटुंबाचा आरोप, तक्रार दाखल। शिवरायांबद्दल वादग्रस्त बोलणाऱ्या राहुल सोलापूरकरला मानाचं स्थान। पुढे सांस्कृतिक धोरणाच्या समितीत सोलापूरकर सल्लागार, आव्हाडांची ट्विट करून माहिती। राहुल गांधींनी स्वातंत्र्यवीर सावरकरांबद्दल केलेल्या वादग्रस्त वक्तव्याचं प्रकरण। येत्या सुनावणीला प्रत्यक्ष उपस्थित राहून जामीन घ्या, नाशिक कोर्टाचे आदेश। कृषी मंत्री माणिकराव कोकाटेंच्या शिक्षेवरील सुनावणी लांबणीवर। 5 मार्चला पुढील सुनावणी। 2 वर्षांच्या शिक्षेला स्थगिती मिळवण्यासाठी मंत्री कोकाटेंचा अर्ज। नामदेव ढसाळ कोण म्हणणाऱ्या सेन्सॉर बोर्डाच्या अधिकाऱ्यांना हटवा। ढसाळांच्या पत्नी मल्लिका अहमद शेख यांची मागणी। महेश बनसोडेंनी चित्रपट काढताना परवानगी घेतली नाही, असाही दावा। HSRP नंबर प्लेटवरून वाद पेटला, तिप्पट वसुली होत असल्याचा आरोप। शरद पवारांच्या राष्ट्रवादीचं मुख्यमंत्र्यांना पत्र। माधाच्या स्टिंग ऑपरेशनमध्ये धक्कादायक वास्तव उजेडात। मध्य आणि पश्चिम रेल्वेवर आज आणि उद्या मेगा ब्लॉक। पश्चिम रेल्वेवर ग्रँट रोड ते मुंबई सेंट्रल दरम्यान गर्डरच्या कामामुळे ब्लॉक, तर मध्य रेल्वेवर फ्लॅट विस्तारीकरणाच्या कामासाठी ब्लॉक। अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प आणि युक्रेनचे अध्यक्ष झेलेन्स्की यांच्यात ऑन कॅमेरा खडाजंगी। तुम्ही 3ऱ्या महायुद्धावर जुगार खेळत आहात, तर ट्रम्प यांनी फटकारलं। तर युरोपियन देश झेलेन्स्कींच्या पाठीशी। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।